राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सूचनेनुसार मराठा आरक्षणासंदर्भात जे सर्वेक्षण राज्यभर केलं जातंय ते सर्वेक्षण मुंबईमध्ये सुद्धा युद्ध पातळीवर केलं जातंय। 30,000 कर्मचारी अगदी सुट्टीच्या दिवशी सुद्धा इथे काम करताना पाहायला मिळेल। सध्या मी बँड्रा एरियामध्ये आहे आणि बँड्रा भागात सुद्धा कशा प्रकारे सर्वेक्षण केलं जातंय आपण समजून घेऊयात। कशा प्रकारे सर्वेक्षण चालू आहे, कारण मागील 6 दिवस आज 7वा दिवस आहे। 31 जानेवारीपर्यंत जे लक्ष्य आहे ते कंप्लीट करायचंय। बँड्रा एरियामध्ये कसं चालू आहे सर? नाही, बँड्रा एरियामध्ये तर संरक्षण म्हणजे आम्ही जेव्हा म्हणजे मी जेव्हा जाते भेट द्यायला सेक्रेटरीना या ह्यांना ऑफिसरांना सेक्रेटरीना, तर ते ओके करून बोलतात, सर्व येऊ शकतात, हम लोग देने के लिए तैयार है जो भी कुछ माहिती है। मला सांगा, काही जण नकार देतात या सर्वेक्षणाला, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आताच का हे चालू झालंय, असं काय कायचं म्हणणं आहे। तो हमें बोले आता जे मराठा आरक्षण अभी जो बैठे उधर धारण के लिए उनको मतलब देखना है, म्हणजे काय काय इथे जास्त हिंदी आहे त्यामुळे हिंदी बोलावं लागतं आम्हाला, म्हणून आम्ही त्यांना समजून सांगतो, मग तेव्हा ते तयार होतात आणि ठीक आहे आणि दीजिए जो भी। की ऐच्छिक जरी असलं म्हणजे ज्याला द्यायचे सर्वेक्षणात माहिती ते देऊ शकत जरी असलं तरी तुम्ही आग्रह करतात की अधिकाधिक माहिती मिळावी। हो, एवढं आम्ही करतो, म्हणजे आमच्याकडून जेवढा प्रयत्न होतो तेवढा मी त्यांना सांगतो की जो भी कुछ प्रश्न आहे ते त्यांना तुम्ही ते सांगा, मग त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की जणांनी नकार दिला तर नकार दिल्यावरती ते लोक म्हणतात काय काय म्हणतात आता एवढे प्रश्न आहेत त्यामुळे ते थांबवत आहेत तिथे की बस अभी इतना आगे हम लोग कुछ नहीं बोल सकते, मतलब आगे का हम लोग को नहीं बताना है। किती क्वेश्चन्स आहेत, किती प्रश्न आहेत? देर आर 183 या ऍप मध्ये कुल 183 क्वेश्चंस है, 83 प्रश्न है, पर ये सभी लोगों के लिए लागू नहीं है। जब हम हेड ऑफ द फैमिली का नाम सॉफ्टवेयर में इंटर करते हैं और हमें दिए गए थाउजेंड्स कैटेगरी जो सबकास्ट के दिए गए हैं, उनमें से वो कोई एक कैटेगरी के आते हैं तो उनका फॉर्म वहीं पर तुरंत फिलअप हो जाता है। अगर वो ओपन कैटेगरी के आते हैं तो उनके लिए क्वेश्चंस थोड़े ज्यादा हैं, कुल 183 क्वेश्चंस। लोग सुनते ये सब या कुछ कोई लोग बोलते कि बस हो गया अभी नहीं करना है आगे? नहीं, वो सुनते हैं। इनमें से ये जैसे कि ऑल ओवर इंडिया हो रहा है तो सभी गाँवों में दुर्गम भागों में भी यही सारे प्रश्न लागू। मुंबई में क्या हो रहा है? मुंबई में कुछ लोग बोल रहे हैं कि नहीं अभी बस, तो बहुत ज्यादा जो प्रश्न वहाँ के रिलेटेड 70-80 प्रश्न हैं, हम वो सब प्रश्न बहुत शॉर्ट में उनसे पूछते हैं, तो हम उनको पूरा 183 प्रश्न ना पूछकर उनको 25-30 प्रश्न में। चॅलेंजिंग आहे काम, थोडंसं आव्हानात्मक आहे? आव्हानात्मक आहे, मला तर वाटतं जे आहे आव्हानात्मक आहे, कारण समजून सांगावं लागतं, समजून सांगावं लागतं आणि जास्तीत जास्त 40 प्रश्न त्यांना मेन विचारावं लागतात। त्याच्यानंतर काय जे आपल्याला घरगुती समाज किंवा खुल्या वर्गाचा कशा प्रकारे याला प्रतिसाद? नाही, खुल्या वर्गाचे पण एकदम व्यवस्थित प्रतिसाद आहे, चांगलेच आहेत। काही जण आहेत जे नकार, असे आहेत की ती लोक म्हणजे हे करतात। सिक्युरिटी रिझन्स आणि उच्चभ्रू सोसायटीज आहेत इथे, तर तिथे अडचणी येतात? नाही, अडचणी आता मी आता किती वर्ष म्हणजे खूप वर्षापासून मी इथे काम करते, त्यामुळे मला तर म्हणजे चांगलाच रिस्पॉन्स मिळतो। ते लोक एकदम ह्याच्यानेच बोलवतात की हा या पाठवा करून वगैरे। या ठिकाणी असणारे काही जण आहेत, कशा प्रकारे रिस्पॉन्स मिळतोय, कशा प्रकारे तुम्ही सर्वेक्षणामध्ये मदत करत किंवा सोसायटीमध्ये कशा प्रकारे मदत करता? सर्वेक्षणासाठी जसे ऑफिसर येतात आम्ही इन्फॉर्म करतोय बिल्डिंग सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा, की आम्ही ऑलरेडी ग्रुपवर मेसेज टाकलेला आहे की आल्यावर त्यांना रिस्पॉन्स द्या म्हणून। तर त्यांच्यासोबत आम्ही सिक्युरिटी सुद्धा पाठवतोय, सिक्युरिटी सोबत वरती जातात। नकार दिला तर नाही? नकार म्हणजे सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे की याच्याबद्दल सर्वे चालू आहे, त्याच्याबद्दल जे काय आहे माहिती देण्यासाठी। त्यामुळे जसं त्यांनी सांगितलं की ज्या प्रकारे हे सर्वेक्षण जरी ऐच्छिक असलं तरी अधिकाधिक माहिती या सर्वेक्षणामध्ये मिळवता यावी यासाठी हे सर्व मुंबई महापालिकेचे कर्मचारी प्रयत्न करतायत। हे सुद्धा सांगतायत की ही माहिती सर्वेक्षणाव्यतिरिक्त इतर कुठल्याही ठिकाणी वापरणार नाहीत, मात्र तरी सुद्धा काही जण याला नकार देतात आणि ही जरी अडचणीत असली तरी त्यांनी सांगितले की मराठा समाज त्यासोबतच खुल्या प्रवर्गातील जे लोक आहेत ते मात्र याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत आणि आशा करूयात की हे सर्वेक्षणातून मिळणारी सगळी माहिती राज्य मागासवर्गीय आयोगाच्या या सगळ्या निर्णय घेतला जाणार आहे किंवा जो डेटा तयार होणार आहे तो मागासवर्गीय आयोगाच्या अपेक्षेनुसार त्यांना मिळेल। कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह मी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।